नमस्कार खवय्यांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन रेसिपीमध्ये। दिवाळीसाठी स्पेशल चविष्ट चमचमीत अशी फेस्टिव्ह रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, लसुणी पालक पनीर। आता साहित्य बघूया। त्यासाठी घेऊया आपण एक जोडी पालक, एक 200 ग्रॅम पनीर, तेल, 2 किंवा 3 तिखट मिरच्या, एक आल्याचा तुकडा, मीठ, जिरे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, फ्रेश क्रीम, 2 ते 3 लाल मिरच्या, धणा जिरा पावडर, 3 ते 4 हिरव्या कमी तिखट मिरच्या। आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊ। हे पाणी आपल्याला लागणार आहे पालक ब्लांच करण्यासाठी। पालक ब्लांच करणे ही खूप महत्त्वपूर्ण स्टेप आहे आपल्या पालक पनीरच्या रेसिपीमध्ये। पाणी कडकडीत चांगलं उकळून घेऊया। त्यामध्ये आपण टाकूया आपली एक जोडी स्वच्छ निवडलेला आणि धुवून घेतलेला पालक। पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आणि पालक पूर्ण सॉफ्ट झाल्यानंतर आणि त्याचा हलकासा कलर बदलल्यानंतर त्याला आपण काढून घ्यायचा आहे। परंतु एक लक्षात ठेवा, पालक काढताना आपल्याला तो एक आईस वॉटरमध्ये काढायचा आहे, जेणेकरून त्याचा रंग आणि त्याची चव तशीच्या तशी राहील। आपण एक भांड्यामध्ये थंड बर्फाचं पाणी करून घेऊया आणि आपला उकळलेला पालक डायरेक्ट त्या बर्फाच्या पाण्यात आपल्याला टाकायचा आहे आणि तो थंड करून घ्यायचा आहे। काही सेकंदानंतर पालक छानपणे थंड झाला की त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट त्यातूनच काढून घ्या। आपल्याला त्याची पालक प्युरी बनवायची आहे। पालक प्युरी बनवताना त्यात आपण टाकूया तिखट 2 ते 3 मिरच्या चवीनुसार आणि एक छोटा आल्याचा तुकडा 1 इंच एवढा। आता या पूर्ण मटेरियलची आपल्याला एक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ही आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया। एक परत पाण्याचा बाउल घ्या, त्याच्यामध्ये आपण ते पाणी गरम करून घ्या आणि त्यामध्ये आपले पनीरचे क्यूब्स आहेत ते 2 ते 3 मिनिटं चांगले उकळून घ्या। अशा पद्धतीने जर पनीरला एक अशी बॉईल काढून घेतली तर हे पनीर सॉफ्ट, मॉइस्ट आणि फर्म राहतात आणि त्यामुळे भाजी बनवताना त्याचे तुकडे नाही पडत। एक कढई घेऊया, त्यात टाकूया तेल, अर्धा ते पाऊण चमचा जिरं चांगलं तडतडून घ्या। त्यात टाकूया आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडा हलकासा ब्राउनिश झाला की त्यात आपण टाकूया आपल्या 3 ते 4 मोठ्या मोठ्या कापलेल्या कमी तिखट हिरव्या मिरच्या। मिरच्यांचा रंग बदलला आणि त्या पांढऱ्या झाल्या की त्यात टाकूया आपण धना जिरा पावडर। धना जिरा पावडर चांगली परतवून घ्या। आता यात घालूयात आपली पालक प्युरी। ही पालकाची प्युरीमध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर तिला शिजवून घ्यायची आहे सो दॅट ती थिक ग्रेव्ही तयार झाली पाहिजे आणि त्यातलं मॉइश्चर जे पाणी आहे ते वाफेद्वारे निघून जाईल। प्युरी थोडी घट्ट झाल्यानंतर त्यात आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ, ग्रेव्ही चांगली परतवून घ्यावी आपण आणि त्याची एक वाफ काढूया। हा बघा कलर किती सुंदर आलाय। पालक ब्लांच केल्यानंतर त्याचा कलर इंटॅक्ट राहतो आणि रेसिपी फार सुंदर दिसते। आता यात टाकूया आपण आपले पनीरचे क्यूब्स, चांगले मिक्स अँड फोल्ड करून त्याला कव्हरिंग करून घ्या। मध्यम गॅसवर आता आपण याची प्रॉपर वाफ काढून पूर्णपणे शिजवून घेऊया। बघा किती सुंदर वाफ भरली आहे। आता आपण घेऊया तडक्यासाठी एक तडका पात्र, त्यात घालूया आपण तेल। थोडं तेल गरम झालं की आपण त्यात टाकूया आपण ज्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या उरल्या त्याचे बारीक क्यूब्स करून घ्या, चॉप करून घ्या आणि ते आपण तेलामध्ये चांगले बिस्किट कलरच्या ब्राउनिश होईपर्यंत आपण ते तळूयात। आणि गॅस बंद करण्याच्या 5 ते 10 सेकंद आधी तुम्ही आपल्या लाल मिरच्या टाका सो दॅट त्या जळणार नाहीत। मग गॅस बंद करा
आणि गॅस बंद केल्यानंतर हलकं थंड झाल्यानंतर त्यात आपण टाकूया थोडीशी रेड चिली पावडर. ती ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाका, खूप छान चव येते. आता तो तडका आहे तो आपण घेऊया आणि आपल्या पालक पनीरच्या भाजीवर टाकूया. बघा काय सुंदर भाजी दिसते. आता ही भाजी झाली आपली रेडी. आपण एका बाउलमध्ये काढूया फॉर सर्विंग. याचा कलर बघा किती सुंदर आलाय. नॅचरली डार्क हिरवा कलर आलाय, कोणताही ॲडिशनल कलरिंग एजंट न टाकता. आता ही रेसिपी आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. आणि बघा किती सुंदर दिसते आणि जी चव तेवढी अप्रतिम लागते की तुम्ही वारंवार करा. ही रेसिपी नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांनाही खूप आवडेल. अशा सोप्या सुंदर आणि चविष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आमचं त्याने प्रोत्साहन वाढेल आणि अशाच नवीन नवीन सुंदर रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू. आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सायनिंग ऑफ टिल द नेक्स्ट रेसिपी. थँक्यू.